वारी सुरू होण्याची चाहूल फक्त वारकऱ्यांनाच नाही तर संपूर्ण सृष्टीला उत्साह देऊन जाते. पण वर्षानुवर्ष चालत असलेल्या या परंपरेचा अर्थ समजून घेण्यासाठी जर तुम्ही त्याचा अभ्यास करत असाल तर मी तुम्हाला सांगते, वारी हा काही अभ्यासाचा विषय नसून अनुभवण्याचा विषय आहे. वारीत सापडणारा आनंद विश्वातील कोणत्याच गोष्टीत सापडणार नाही. सर्व सुखाचे अगर असलेल्या माझ्या रखुमाईच्या वराला आणि जगाच्या बापाला भेटायला सर्व वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत. पांढरे कपडे, कपाळी अष्टगंध बुक्का, गळ्यात तुळशीमाळ घालून मुखात अखंड रामकृष्ण हरिनामाचा जप आणि टाळ चिपळ्यांचा गजर करत माहेरच्या ओढीने जशी एखादी मुलगी वेडी होते तसंच आपल्या माईबापाला भेटायला सुद्धा सर्व वारकरी वेडे होतात. तुम्ही इथे स्वतःचा आधार कार्ड जरी घेऊन चाललात तरी लोक तुम्हाला एकाच नावाने हाक मारतील आणि ते म्हणजे माऊली. जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आहे त्या वारीच्या रस्त्यावरून चालणारी माणसं आयुष्यात कधीच भरकटत नाही. चला तर मग ह्या वर्षी आपण मिळून ह्या वारीचा आनंद अनुभवूया. रामकृष्ण हरी. तू ध्यानी जरा ठेव, हो तू ध्यानी जरा ठेव, जिथं भाव तिथं देव. चल ऐकूया संतांच्या वाणीला, चल ग सखे पंढरीला.